नमस्कार, आपण पाहताय मराठी न्यूज. मी उमेश जगताप. बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर अमानुष हत्येला आज जवळपास 3 महिने झाल्यानंतरही महाराष्ट्रात ठिकठिकाणी सर्व समाज बांधवांकडून निषेधार्थ आंदोलने करत नाराज लोकांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पाहूयात त्याचा ग्राउंड रिपोर्ट. फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध होत असताना आज आपण पुरंदर तालुक्यातील नीरा या ठिकाणी उपस्थित आहोत. नीरा येथील हा शिवाजी चौक आहे आणि या शिवाजी चौकामध्ये नुकतेच आता हे सर्व आंदोलनकर्ते या ठिकाणी आपलं जे मनोगत आहे, असंतोष आहे, तो त्यांनी व्यक्त केलेला आहे. आपण या ठिकाणी या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभागी असलेले काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नक्की त्यांना काय वाटतंय, सरकारने केलेला जो हा पाठपुरावा आहे त्याच्यावर त्यांना काय बोलायचे. आणि नुकतेच हे जे फोटो आहेत संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचे हे समोर आलेले आहेत, अंगावर शहारी आणणारे असे हे फोटो आहेत. त्याबद्दल यांचं काय मत आहे, त्यांना काय वाटतंय, अजूनही त्यांच्या मनामध्ये असमाधान आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नाव काय आपलं सर्वप्रथम? वैभव कोंडे देशमुख माझं नाव आहे. नीरा गावचा रहिवासी आहे. मस्साजोग या ठिकाणी संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांची जी हत्या झालेली आहे याचा पहिल्यांदा मी अतिशय भयानक पद्धतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. अशा प्रकारचे एक कलियुग आहे हे सिद्ध करणारी हत्या आहे. जसं संभाजी महाराजांची हत्या झाली होती निर्दयी पद्धतीने, अतिशय क्रूर पद्धतीने, अशाच प्रकारची हत्या या ठिकाणी झालेली आहे. प्रथमतः 3 महिने झालेले आहेत तरीही गृह मंत्रालय या बाबतीमध्ये ठोस निर्णय घेत नाहीये. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, असंच चालू आहे. कुणालाही न्याय मिळत नाही. अजून कृष्ण आंधळे सापडलेला नाहीये. आणि ज्यांना पकडलेले वाल्मिक कराड याला तिथं पूर्णपणे ज्या ठिकाणी कोठडी ठेवले बीडमध्ये तिथले कॅमेरे बंद केलेले आहेत आणि तो मटण खातोय. हे काय चाललंय? अशा पद्धतीने आपल्याला जर न्याय मिळूच शकत नाहीये, यासाठी जर पोलीस प्रशासन, प्रशासकीय यंत्रणा आणि न्याय व्यवस्था पूर्णपणे वेठीस धरलेली आहे आणि अशा पद्धतीने सरकार चालवण्याचा प्रयत्न जर मुख्यमंत्री करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर या सगळ्या आरोपींना चौकामध्ये फाशी देण्याचं गरजेचं आहे. अन्यथा आमच्यासारख्या सामान्य माणसाला रस्त्यावरती येऊन न्याय मागण्याची वेळ आणून देऊ नका, ही गृह मंत्रालयाला, मुख्यमंत्र्यांना नम्रतेची विनंती. की धनंजय मुंडेंचा राजीनामा सरकारने घेतलेला आहे, बराच वेळ लावलेला होता राजीनाम्यासाठी. आता राजीनाम्याबाबत तुम्हाला काय वाटतंय? उत्सुक आहात का? सरकारने जे हे पाऊल उचललेलं आहे कुठेतरी त्याच्यातून आपल्याला समाधान वाटतंय का? हा धनंजय मुंडेंचा राजीनामा हा झालाच पाहिजे, कारण वाल्मिक कराड हा त्यांचाच एक कार्यकर्ता आहे आणि वाल्मिक कराडला पुढे करून हे इतिहास आहे खंडणी गोळा करणे, मारामारी करणे. आतापर्यंत मी ऐकलेले की 300 जणांचे मुर्दे यांनी पाडलेले आहेत. हे काय बिहार आहे का? हा महाराष्ट्र आहे. इथं महाराष्ट्रामध्ये जर राहायचं असेल तर शिवाजी महाराजांच्या विचारानेच या ठिकाणी राहावं लागेल. आणि अशा पद्धतीने क्रूर पद्धतीने जर कोणी करणार असेल तर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा तर दिलाच पाहिजे. परंतु त्यांच्या नावाखाली जी ही गुंडगिरी चालू आहे, हे गुंड जे आहेत वाल्मिक कराड सारखे असतील किंवा तो कृष्ण आंधळे असेल किंवा कोण गोलप असेल, यांना चौकामध्ये फाशी दिलीच पाहिजे. अन्यथा सामान्य माणसाला रस्त्यावरती येण्याशिवाय पर्याय नाही. आणि गृह मंत्रालयाची ही जबाबदारी आहे. महाराष्ट्राला जर खऱ्या अर्थाने न्याय मिळवायचा असेल तर गृह मंत्रालय, पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा अतिशय योग्य पद्धतीने वागलीच पाहिजेत. अन्यथा सामान्य जनता म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि तुम्हाला न्याय मागावा लागेल. लवकरात लवकर यांना फाशी द्या, ही सरकारला विनंती. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला ह्या हत्येकडे पाहिल्यानंतर काय वाटतं? दहशत निर्माण झालेली आहे, दहशत कुठेतरी कमी होईल का याच्या माध्यमातून? हे पहा, पुरातन काळामध्ये रावण होता, आम्ही ऐकलं होतं, आम्ही कंस होता ऐकलं होतं. ते अतिशय क्रूर पद्धतीचे निर्दयी लोक होते, राक्षस होते. आजचे हे कलियुगातले राक्षस आम्हाला दिसत आहेत धनंजय मुंडेच्या रूपामध्ये आणि त्यांना वाचवणारे पण त्यांच्यावरचे पण राक्षस दिसत आहेत. अशा पद्धतीने जर तुम्हाला सरकार चालवायचं असेल तर आज लोकमान्य टिळक जसे म्हणलं ते सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का असं म्हणायची आज वेळ आलेली आहे. त्यामुळे क्रूर, निर्दयी, अतिशय डोळ्यामध्ये डोळे काढणे, त्यानंतर ते मारलेल्या बॉडीवर करणे, शिव करणे, हे काय शूरपणाचं लक्षण आहे का? असल्या क्रूर हत्या या लोकशाहीमध्ये होणं, बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यासाठी संविधान निर्माण नव्हतं केलं. त्यामुळं अशा पद्धतीच्या क्रूर हत्येचा अतिशय निंदनीय प्रकार या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घडणं अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे यांना शिक्षा झालीच पाहिजे, या विषयावर आम्ही ठाम आहे. कुठेतरी आपण पाहतोय सर्वसामान्य जनतेतून, संपूर्ण महाराष्ट्रातून या हत्येचा निषेध करत तीव्र अशा प्रतिक्रिया या ठिकाणी उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय या ठिकाणी पाठीमागे आपल्याला हाच तो बॅनर आहे की जो या
मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत होता की तोच सर्वांचं लक्ष वेधून घेत होता। या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी असलेले काही हे जे सर्वसामान्य जनता आहे यांची आपण अजून एक प्रतिक्रिया घेऊयात। काय वाटतं आता सरकार कुठपर्यंत आहे, आपण त्याबाबत समाधानी आहात का? आपण जो चालू आहे सरकारची जी कारवाई चालू आहे त्याबद्दल आपल्याला एक सर्वसामान्य म्हणून काय वाटतं? सरकारबद्दल बोलायचं म्हणलं तर हे बोंधू सरकार आहे। मला 8वी ते 10वीत एक धडा होता, अलिबाबा अँड 40 थ्यूज हे सरकार ते आम्हाला काय न्याय देऊ शकतं, ह्या भावना आज जनतेमध्ये उठू लागलेल्या आहेत। त्या भावना आमच्या व्यक्त करत असताना आम्हाला अक्षरशः संतोषजी देशमुख जे सरपंच होते आणि गावाचा कारभार पाहत होते अशा मुख्य मनुष्याला त्यांनी अशा प्रकारची निर्गुण हत्या केली। तसेच सोमनाथने देखील त्या ज्यावेळेस आंबेडकर विटंबना होते त्यावेळेस ते फोटो सेशन करतात, त्या माणसाला नेऊन तिथं जेलमध्ये नेऊन मारून टाकलं जातं। तर अशा प्रवृत्तीची जी लोक म्हणजे ही लोकशाही नसून ही हुकुमशाही आहे, आमचा जाहीर मत आहे। लोकांची अशा प्रतिक्रिया उमटतायत ह्या प्रकरणानंतर। एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपण कसं जीवन जगताय, काय अनुभवताय? लोकांचं असं म्हणणं आहे की हा फक्त बीडमध्ये असा प्रकार होत नाहीये, तर असा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी होतोय। त्याबद्दल आपल्याला काय वाटतं, काय आपला अनुभव? 100% बरोबर आहे की आज मीडियाच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रात ज्या ज्या घटना घडतायत, बलात्कार असतील, चोऱ्या असतील किंवा फसवणुकीचे शेतकऱ्यांना फसवणूक असेल किंवा शेतकऱ्यांना फसवत असेल हे सरकार, आपण आहे ना बंदोबस्त जनतेने केला पाहिजे येणाऱ्या काळात। आका छोटे छोटे उघड पडतायत आता आपण पाहतोय, अशी आका गावागावातही असतील असं काही जणांचं मत आहे। तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतं, त्या आकांवरती कशा पद्धतीने शासनाने त्यांचा पाठपुरावा घेऊन त्यांच्या मागे गेलं पाहिजे, त्यांचा पाठपुरावा घेतला पाहिजे, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? हे जे आका आहेत प्रत्येक गावामध्ये बघा तुम्ही, दारूचे धंदे चालू आहेत, चोऱ्या चालू आहेत आणि त्यांना वरती त्यांचे जे नेते असतील किंवा कुणी राज्याचे मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, हे संरक्षण देत आहेत। ही काही लोकशाही आहे, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही, हे आम्ही इतिहासामध्ये पुस्तकामध्ये वाचलेले, परंतु आता असं राहिलेलंच नाहीये। आता जे चालू आहे ते पूर्णपणे अन्याय करणे, अन्यायाचे लुबडणूक करणे, खंडणी गोळा करणे, जो आपल्याला विरोधात जाईल त्याला मारणे, त्याला रस्त्यावरती मारून टाकलं तरी पोलीस काय करू शकत नाहीत आपल्याला, आपलं कोण काय करणार आहे? कारण आपल्यावरती आपले आका बसलेले आहेत, त्या आकांचे एक आका आहेत, त्यांचे पण एक आका आहेत, अमेरिकेतले आका आहेत, कोणीतरी येऊन आपल्याला वाचवणारच आहे। हा या गुंडांना कॉन्फिडन्स आला कुठून? हे गुंडांचे त्यामुळे डेअरिंग वाढत चालली आहे आणि अशा पद्धतीचे आका प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक चौकावर, नाक्यावर तुम्हाला भेटतील, कारण त्यांना वाचवणारा कोणतरी आका असतो। अशा सगळ्या आकांचा एकदम बंदोबस्त फक्त जनताच करू शकते आणि लोकशाही वाचवण्यासाठी, आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी लोकांना रस्त्यावर यायलाच लागेल, अन्यथा पर्याय नाही। घराघरामध्ये तुम्हाला मुर्दे पडताना दिसतील, काही दिवसांनी घराघरात येऊन खून केले जातील, मारामारी केल्या जातील, मारलं जाईल, चांगल्या लोकांना हुडकून रस्त्यावर मारलं जाईल आणि त्यांच्या विरोधामध्ये खबर घेतली जाणार नाही। अशा वेळेस काय करणार? यावेळेस आपले काम एक नागरिक म्हणून या आपल्यासारख्या चांगल्या लोकांची पायतानी रस्त्यावर येऊन लढलं पाहिजे, एवढं त्या ठिकाणी सांगतो। संघर्ष करायला तयार व्हा, संघर्ष करा आणि शेवटपर्यंत मरेपर्यंत लढत राहा, तरच न्याय मिळेल। धन्यवाद। पाहतोय आपण या ठिकाणी नागरिकांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया आपल्याला पाहायला आहे। हा दहशतवाद कुठेतरी थांबला पाहिजे। हा दहशतवाद थांबवण्यासाठी सरकारने कायदेशीर असं पाऊल उचललं पाहिजे, पोलीस प्रशासनालाही त्या पद्धतीने सूचना दिल्या पाहिजेत, फ्रीडमही दिलं पाहिजे, असं या सर्वसामान्य जनतेतून प्रतिक्रिया उपणताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। महामराठी न्यूज साठी मी उमेश जगताप, पुरंदरहून। संभाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। संतोष देशमुख अमर रहे, संतोष देशमुख अमर रहे। धनंजय मुंडे वाल्मिक कराड